मेसमध्ये मुलीने आलू पराठा मागितला होता. चला म्हटलं थोडा वेगळ्या पद्धतीने बनवून देते तुम्हाला. त्यासाठी गव्हाचं पीठ मी इथं मळून भिजत ठेवलेलं आहे. चॉपरमध्ये शिमला मिरची बारीक करून घेतली, तसं कांदा, हिरवी मिरची पण बारीक करून घेतलेली आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर, चिली फ्लेक्स, धना पावडर, गरम मसाला, चाट मसाला, हळद, लाल तिखट, चवीपुरतं मीठ आणि अर्ध्या लिंबाचा रस टाकलेला आहे. मस्त मिक्स करून पनीर त्याच्यामध्ये किसून घेतलेलं आहे. पनीर चांगलं बारीक किसायचं आहे. मिक्स करून आपलं इथं पनीरचं मिश्रण तयार झालेलं आहे. इथं गव्हाची कणिक पण चांगली भिजलेली आहे आपली. एक उंडा काढून वाटी तयार करून त्याच्यामध्ये पनीरचं मिश्रण भरून घेतलं आणि वाटी बंद करून सुक्कं पीठ लावून मस्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, मीडियममध्ये पराठा लाटलेला आहे. आता हा पराठा थोडासा फुटतो, काही हरकत नाही फुटला तरी. पराठा लाटून झाल्यानंतर तव्यावरती तेल लावलेलं आहे. तुम्ही तूप पण लावू शकता. पराठा टाकून ना आलटी-पलटी करून दोन्ही साईडनी तेल किंवा तूप लावायचं आणि मस्त खमंग स्लो गॅसवरती पराठा भाजून घ्यायचा. पराठा इथं आपले भाजून झालेले आहे. तर तयार झाले आपले टेस्टी पनीर पराठे. एकदा नक्की ट्राय करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.